मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे। दिल्ली दौऱ्यात पंकजा मुंडे वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर दोन अनुषंगाने या दौऱ्याला महत्त्व आहे। पहिलं म्हणजे मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे दिल्लीत येत आहेत, अर्थात त्या वरिष्ठांचे आभार मानतील। मात्र दुसरीकडे त्या बीड जिल्ह्यातून येतात, त्याच बीड जिल्ह्यामधलं हे हत्या प्रकरण सध्या देशभरात गाजतंय, त्या अनुषंगाने सुद्धा भेटीत चर्चा होऊ शकते का? अगदी दिल्ली दौरा ज्या पद्धतीने महत्वाचा आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये ज्या पद्धतीने बीड प्रकरण गाजताना पाहायला मिळते, खास करून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मुंडे बंधू भगिनीवरती आरोप केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवरती या दिल्ली दौऱ्याला खूप महत्व प्राप्त होतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि जेव्हा पंकजा मुंडे दिल्लीत येत आहेत, वरिष्ठांची भेट घेत आहेत, या प्रकरणावरती खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बजरंग सोनवणे हे जे खासदार आहेत बीडचे, त्यांनी भेट घेतलेली आहे। आणि जर पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती मंत्री झाल्यानंतरही सदिच्छा भेट जरी असेल तर निश्चितपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पंकजा मुंडे यांना विचारणा करू शकतात। याच्यामध्ये यामुळं या प्रकरणाला निश्चितपणे महत्व प्राप्त होतं। दुसरा मुद्दा हा आहे की अद्यापर्यंत पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं नाहीये आणि गेल्या 2 दिवसामध्ये खास करून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे समोर येताना पाहायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर केंद्रामध्ये पंकजा मुंडे यांनी या संदर्भामध्ये वरिष्ठांशी काही बातचीत केली आणि खास करून या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्यामुळं त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीये, तर सरकारची देखील प्रतिमा मलिन होत आहे। मात्र एक समाजाचा एक मोठा नेता आहे, त्यामुळे खरंय शिवाजी, खरं तर पंकजा मुंडे आता दिल्लीला येतील, त्यांची भेट होईल, त्यांचा नियोजित दौरा पार पडेल। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।